नमस्कार. वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना काळा, सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये. 52वी ओवी, दासबोध नित्यपाठ. आणि ही 15व्या दशकात समास पहिला आणि 31वी ओवी आहे. यात समर्थांनी म्हटलेला वेश धरावा बावळा. तुम्हाला माहिती आहे एकदा एका जणाने काय म्हणावं, काय म्हणजे बावळट सारखं राहावं असं, म्हणजे ज्यांना नावं ठेवायची दासबोध ज्ञानेश्वरी किंवा असं काहीतरी उगाचच, तर ते असे काहीतरी बोलायचं. बावळा म्हणजे साधा, की साधा आपला म्हणजे वेश धरावा, ठीक आहे. पण आपल्या अंतरी विविध कला, चांगल्या कला असाव्या आणि सगळ्या लोकांना घेऊन आपण चालणारे असावं आणि सगळ्यांचे अंतःकरण सांभाळून चालायचं असंही त्यांनी दिलेलं. पण म्हणजे बेलसरे आजोबांनी लिहिलेलं आहे. पण याचा खरा अर्थ असा आहे की आपण स्वतःबरोबर पण चांगलं चालतोय, फॅमिली म्हणजे आपल्या कुटुंबाबरोबर पण चांगलं चाललंय, समाजाला पण चांगलं घेऊन चाललेलं आहे. कुणाला त्रास न देता आपण सगळे कामं सचोटीने, व्यवहार व्यवस्थित आणि कुशलतेने करतो आहोत. इतकं सुंदर जीवन जगतो आहोत की एक आदर्श असावा तसं आपण जीवन जगतो आहोत. आणि वेळ आली तर आपण आपल्या लोकांना पण वाचवू पण शकलं पाहिजे, हे पण इम्पॉर्टंट आहे. विविध भाषा यायला पाहिजे, विविध ठिकाणी आपण राहिलेलं असावं. कोण करताय आणि त्याचं क्रेडिट घेत आहे त्याला काही अर्थ नाही हो. लोकांना कळतं की तुम्ही या गोष्टी बोलले, त्याच्यानंतर त्यांनी इन्स्पिरेशन करून केलं वगैरे वगैरे, लोकांना माहीत असतं ते. म्हणून आपण अगोदर साध्या विषयांमध्ये राहूनही सगळ्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या, पुढे चालत राहायचं आणि संपन्नतेने जीवन जगायचं. साऱ्या लोकांचं अंतःकरण सांभाळून. आता संपन्न म्हणजे काय, याच्यावर सुद्धा एकदा वाद झाला. संपन्न म्हणजे श्रीमंत झालं, गाड्या घोड्या नोकरदार काय म्हणतात वगैरे सगळं आलं, त्याला संपन्न जीवन म्हणायचं. तर याच्यावर म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की इंग्लिशमध्ये सांगताना सांगितलं की व्हॉट काइंड ऑफ लाईफ, म्हणजे संपन्न म्हणजे काय. खरं तर सर्वत्र भगवंत दिसणे हेच संपन्न लाईफ आहे. पण समाजात तसं नसतं ना. ज्ञानेश्वरांना सगळीकडे भगवंत दिसला तरी त्यांना भिक्षा नाही द्यायची हो, आहे की नाही. त्यांना जीव द्यायचं नाही. त्यांचं म्हणजे तुम्हाला जर का मी बोलतो त्याच्यावर शंका असेल तर तुम्ही ज्ञानेश्वरांचा सिनेमा बघा. हिंदी, मराठी, इव्हन बऱ्याच भाषांमध्ये झालेला आहे. आणि ते तुम्ही जर का तो डिलीट करून टाकला यूट्यूबवरनं तरी तिथे स्टोअर केला आहे. ते कधीतरी बघतील, ते तिकडनं लोड करतील मग अमेरिकेतनं, ब्रिटनमधनं वगैरे वगैरे. त्यामुळे जे आहे ते फॅक्ट्स एक्सेप्ट करायचे की जिवंत असताना तुम्ही त्रास दिलेला आहे. आणि आता ज्ञानेश्वरी घेऊन मग माऊली घेऊन लोक नाचतात, ठीक आहे. तर बाहेरून साधं असावं पण आतमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असाव्या. लोकांना संपन्न जीवन जगवायचा, स्वतः जगायचा प्रयत्न करायचा आणि मदतही करायची, ठीक आहे. की संपन्न जीवन म्हणजे काय, केवळ पैसा लागता वगैरे जे आलं ते, की सर्वत्र भगवंत बघणे, आपला 24 तास इतकं व्यवस्थित जगावं की एकदम छान वाटायला पाहिजे. मग ते शेतकरी असो, मग ते बिझनेस करणारे असो, शिक्षक असो, घरची सुगृहिणी असो, विद्यार्थी असो, सगळ्यांचं संपन्न जीवन राहू शकतं. संपन्न म्हणजे काय की प्रत्येक काम केल्यावर आपल्याला वाटायला पाहिजे की अरे भगवंताचं काम आहे, वा हे केल्यावर छान वाटतंय, हो काय सुंदर लिहिलेलं आहे, काय सुंदर, वा. ज्ञानेश्वर महाराज म्हणायचे, तसंच स्वामीजी पण म्हणायचे, अरे वा पाऊस आला, आपो नारायण. इवन स्वामी स्वरूपानंद पण म्हणायचे आपो नारायण. आपो म्हणजे पाऊस, नारायण म्हणजे नारायण याच्या स्वरूपात पडतोय, पावसाच्या स्वरूपात. आणि काय स्वामीजी म्हणायचे, काय सतत पाऊस लागलेला आहे, अरे पण आता तो पाऊस नाही पडला तर पिकं कशी उगतील, तुम्ही जेवणार कसे हो, आहे की नाही. संपन्न लाईफ जगायचं, संपन्न, ठीक आहे. तर असं आपण संपन्न जीवन या जीवनातही जगायचं आणि आपल्या जीवनातनं सगळ्या इतरांना पण असं जगवायचं आणि एक सुंदर
स्वानंद बोधपाठांना आनंद भवन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, शाश्वत विकास लक्ष आपण इथे तयार करू शकतो. ठीक आहे. ते 10 अब्ज बॅक्टेरिया एका छोट्याशा जागेत एकत्र व्यवस्थित राहू शकतात, पण 8 अब्ज लोक का नाही राहू शकत याच्यावर विचार करायला पाहिजे. खरं तर किती सुंदर जीवन राहिलंय, 8 अब्ज लोक व्यवस्थित राहतात. ठीक आहे. तसं आपण एक संपूर्ण आत्मज्ञानाने भरलेलं पूर्ण 8 अब्ज लोकांचं जीवन, आता 8 अब्ज 2024 पर्यंत पुढे जाऊन म्हणजे अजून कसं जगावं याच्यावर विचार करायला पाहिजे. आणि तसं संपन्न जीवन करायला पण पाहिजे सगळ्यांचं, स्वतःचं आणि सगळ्यांचं. याच्या मागे खूप प्रयत्न करावे लागतील मानवी जातीला. ठीक आहे. तसं आपण करायचा प्रयत्न करूया. स्वतःचं जीवन संपन्न, आत्मज्ञानाने परिपूर्ण आणि इतरांचं पण. धन्यवाद.